त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री शशिकांत जोशी सर उर्फ बावा या ठिकाणी आपण उपस्थित आहात. कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. श्री शशिकांत जोशी सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. चला या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर आलेत. दापोली तालुक्याची आणबान शान ज्या संघाचा बोलबाला पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात सातत्याने पाहायला मिळाला असा गजानन संघ केशी, तर दुसऱ्या बाजूला सातत्याने विपुल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा जय सीमा माझा सालदुरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रिकाम्या हाताने माघारी परतला गजानन संघर्ष केशी या संघाकडे जाऊया. आज मात्र दोन महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. आविष्कार साळवे आणि त्याचप्रमाणे पिंटे आंबेकर. मागे जी स्पर्धा पार पाडली त्या स्पर्धेमध्ये थोडेसे दुखापतग्रस्त झालेत. नक्कीच ते पण पुन्हा एकदा लवकर रिकव्हर होतील आणि पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गजानन संघर्ष केशी संघाचा भार उचलताना पाहायला मिळतील. परंतु आज मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रत्नागिरीचा टायगर मैदानाच्या आतमध्ये बंटी आंबेकर या खेळाडूचा खेळ पाहायला मिळेल. बंटी पाटील अनुपस्थित आहे. ऋतिक शिंदे मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आणि सिद्धेश गौरव हा खेळाडू देखील आपण पाहिलं तर अगदी कमी वेळेमध्ये चर्चेत आलेला खेळाडू आहे. सातत्याने डावा कोपरा रक्षकाची भूमिका हा खेळाडू गजानन संघर्ष केशी संघासाठी बजावतोय. या ठिकाणी तिसरी चढाई असेल सालदुरे संघासाठी आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र सज्ज झालेला पाहायला मिळतोय. चढाईपट्टू सालदुरे संघाचा समोर बलाढ्य डिफेन्स केशी संघाचं आणि या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र जकडलं गेलंय, अडवलं गेलं, या ठिकाणी मात्र रोखलं गेलंय. सक्सेसफुल डिफेन्स कामगिरी केशी संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी केशी संघाचा चढाईपटू जर्सी क्रमांक 5 आपला खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. शांत सेमी केलेली चढाई माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून विपुल सुर्वे या खेळाडूला आपण पाहतोय. आज मात्र जर आपण पाहिलं तर जयसीमा माता सालदुरे संघामध्ये एक महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित आहे. ओजस खेडेकर यांना आज आपण अनुपस्थित पाहतोय आणि त्याचप्रमाणे अक्षय सुर्वे सर आज मात्र पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ते देखील आज मात्र या जय सीमा माता सालदुरे संघाचा हिस्सा होऊ शकत नाहीयेत. या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी केशी संघाचा चढाईपटू माघारी परतलाय रिकाम्या हातानं. एमटी रेड आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा विपुल सुर्वे पूर्णपणे 30 सेकंदाचा वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 या खेळाडूला या ठिकाणी पाचारण केलं गेलंय आणि या खेळाडूला इथे मात्र सक्सेसफुली रोखलं गेलंय डिफेन्स मार्क वरती. सालदुरे संघाचा डिफेन्स यावेळेस मात्र चांगली कामगिरी करतोय. त्यानंतर तिसरी चढाई देखील पाहायला मिळते पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र सालदुरे संघाच्या माध्यमातून आपला खेळ सजवला जातोय. या ठिकाणी मात्र चढाईपटू सक्सेसफुल ठरलाय. ऋतिक शिंदे या ठिकाणी बाद होईल. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि ते मात्र सक्सेसफुली मिड लाईन क्रॉस करताना पाहायला मिळतोय. तो मात्र
चढाईपट्टू गुणाची कमाई होताना पाहायला मिळाली सालदुरे संघासाठी आणि त्यानंतर चढाई मार्गवरती या ठिकाणी पाहायला मिळेल सिद्धेश गौरत गजानन संघ केशी संघाचा एक महत्वपूर्ण कोपरा रक्षक खेळाडू या ठिकाणी आपला खेळ सजवतोय. एक व्हॅली ट्रेड केली आणि त्यानंतर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून जय सीमा माता सालदुरे संघाचा चढाईपट्टू मागच्या डुअर डायरेड मध्ये तो खेळाडू सक्सेसफुल झाला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र चढाई सजवली जाते. परंतु सिद्धेश गौरत ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. अगदी निदान रेषेवरती या ठिकाणी मात्र केलेली ही पकड अनसक्सेसफुल ठरली आहे. मिड लाईन क्रॉस केली गेली चढाईपट्टूच्या माध्यमातून आणि सक्सेसफुल कामगिरी करत पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बचावरीत्या कामगिरी करत गजानन संघ केशी संघाचा चढाईपट्टू माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा चढाईपट्टू दाखल झालाय. बलाढ्य अशा गजानन संघ केशी संघाच्या कोर्टमध्ये आज मात्र महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. बंटी पाटील हे खेळाडू देखील आज मात्र अनुपस्थित आहेत. परंतु इथे मात्र बंटी आंबेकर रत्नागिरीचं टायगर म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आतापर्यंत कुठल्या प्रकारची चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली नाही या खेळाडूच्या माध्यमातून. तो खेळाडू देखील नक्कीच आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळेल. तर या ठिकाणी पण तिसरी चढाई असेल आणि तिसऱ्या चढाईसाठी दाखल झालेल्या चढाईपट्टू इथे मात्र संयम बाळगणं गरजेचं होतं डिफेन्सला. परंतु इथे मात्र चुका घडतायत. थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी आवश्यकता होती चढाईपट्टूला गुणाची कमाई करून देण्याची या ठिकाणी मात्र थोडीशी घाई गडबड आणि सहजासहजी मिड लाईन क्रॉस एका गुणाची कमाई गजानन संघ केशी संघाच्या खात्यामध्ये. आज मात्र जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामध्ये सालदुरे संघाच्या माध्यमातून आज चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 3 या खेळाडूवरती खूप मोठी जिम्मेदारी या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्कवरती दिली जाते. सातत्याने ओजसला आपण पाहिलंय सालदुरे संघासाठी आपली चढाईची जिम्मेदारी सांभाळतो. परंतु या ठिकाणी मात्र आज ओजस अनुपस्थित आहे आणि जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला सातत्याने चढाई मार्कवरती पाठवलं जात आहे. डिफेन्स त्याच वेळेस मात्र सक्सेसफुल झाला. तो मात्र सालदुरे संघाचा गुणाची कमाई झाली आहे आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई या ठिकाणी सालदुरे संघाची आणि 4 खेळाडूंचा डिफेन्स 2-2च्या 2 साख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि डिफेन्स केशी संघाचा या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला. चांगल्या दर्जाचा खेळ सध्या स्थिती पाहायला मिळतोय. एका बाजूला विपुल सुर्वे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला बंटी आंबेकर यांचा संघ पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 2 ऋतिक शिंदे या खेळाडूला आपण पाहिलं. या खेळाडूने देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. सातत्याने आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा एक महत्वपूर्ण क्षण असतो जेव्हा जेव्हा थोडासा कठीणाईमध्ये असतो गजानन संघ केशी या ठिकाणी सातत्याने आपण ऋतिक शिंदेला बघितलंय. केशी संघ या खेळाडूला चढाई मार्गवरती पाठवतं आणि त्या ठिकाणी सातत्याने गुणाची कमाई यशस्वीरित्या करून देताना पाहायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं. दापोली तालुक्याचं सातत्याने प्रतिनिधित्व करत आलाय. केशी गावचा सुपुत्र स्थानिक खेळ गजानन संघ केशी संघासाठी करतो असं ऋतिक शिंदे जर्सी क्रमांक 2 या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती. या ठिकाणी थोडासा शांत सैनिक पाहायला मिळतोय. अगदी स्वतःच्या डाव्या कोणावरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु शांत सैनिक खेळ डिफेन्स आणि चढाईपट्टूच्या माध्यमातून माघारी परतला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा विपुल खऱ्या अर्थानं सातत्याने सालदुरे संघासाठी आपली कबड्डीची सेवा करत आलाय. सातत्याने गेली अनेक वर्ष गेली अनेक हंगाम या खेळाडूला आपण सालदुरे संघाकडून पाहिलंय. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी या खेळाडूच्या माध्यमातून सादर होणं गरजेचं आहे. सालदुरे संघ जर अडचणीमध्ये सापडला तर तारणार फक्त आणि फक्त विपुल सुर्वे या संघासाठी नक्कीच करू शकतात. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धेश जर्सी क्रमांक 3 व्हॅलिड रेड केले लगेच माघारी परतला. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसरी चढाई सालदुरे संघाची. समोर 6 खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या ठिकाणी मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. परंतु चांगली कामगिरी डिफेन्स मार्कवरती गुणाची कमाई होतीये. एका गुणानं गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलंय. थोडासा ऍडव्हान्स टॅकल पाहायला मिळाला परंतु योग्य वेळ बाळगलेली काळजी
या ठिकाणी गुणाची कमाई ही केशी संघासाठी देऊन जाते आणि तदनंतर मात्र तिसरी चढाई ही गजान संघाच्या केशी संघाची प्रत्युत्तरादाखल दाखल झालेला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 5 सालतुरे संघाच्या कोर्टमध्ये 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आणि या ठिकाणी मात्र डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल झाला आणि इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केले गेले. चांगली कामगिरी पाहायला मिळते. तोडीस तोड उत्तर देण्याचं काम या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कधी गुणाची कमाई केशी संघाकडे तर कधी गुणाची कमाई ही सालतुरे संघाकडे पाहायला मिळते. या ठिकाणी जर्सी क्रमांक 14 पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स. केशी संघाचा चढाईपट्टू दाखल झाला. आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परतला आणि क्षणभर विश्रांती या ठिकाणी मागून घेतली. या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 ऋतिक शिंदे या खेळाडूला आपण पाहतोय. चढाई मार्गावरती पाचारण केले गेले. सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी चांगल्या रीतीने संयम बाळगला गेला डिफेन्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र माघारी परतील प्रत्युत्तर मग पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. सालतुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. आणि या ठिकाणी मात्र सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गुणाची कमाई केली गेली आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये माघारी परतलाय आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड केशी संघाची. त्यानंतर मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळणार आहोत ज्यासाठी भैरवनाथ मुरुड आणि जयनमान अंजरले दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना भैरवनाथ मुरुड जयनमान अंजरले खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. स्कोर कार्ड ऐकूया. या ठिकाणी 8 गुणांवरती सालतुरेचा संघ तर 6 गुणांवरती केशीचा संघ पाहायला मिळतोय. 8, 6, 6, 8 असं सध्याचे तेथील गुणफलक. क्रीडा रसिक आपल्याला विनंती असेल आयोजन कमिटीच्या माध्यमातून सातत्याने सांगण्यात येत आहे अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी महिलांसाठी राखीव त्या ठिकाणी जागा ठेवलेली आहे तिथून सर्व पुरुष वर्ग आपण कृपया बाजूला व्हा जेणेकरून तिथून महिला वर्गाला देखील या कबड्डीचा आस्वाद घेता येईल. आणि त्याचप्रमाणे रस्त्यावरती ज्यांनी गाड्या पार्क केल्यात आपल्याला विनंती असेल योग्य त्या ठिकाणी जाऊन त्या गाड्या पार्क करणं तिथून येण्या जाण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे क्रीडा रसिक या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 2 ऋतिक शिंदे या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. गुणाची कमाई करतो या ठिकाणी गजान संघर्ष केशी संघाचं गुणफलक या ठिकाणी 8 या गुणफलकावरती जाऊन पोहोचलाय आणि दुसऱ्या बाजूने सालतुरेचा संघ देखील 8 या गुणफलकावरती. दोन्ही संघ सध्या स्थितीमध्ये समान गुणांवरती. विपुल सुर्वे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आक्रमण करण्यासाठी सज्ज होतील.
आणि या ठिकाणी मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, एक साधा सोपा गुण जमा होतोय विपुल सुर्वे यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय तर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली, ज्या ठिकाणी पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत एका गुणाची आघाडी सालदुरे संघाकडे आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होताच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण खेळाडू विपुल सुर्वे चढाई मार्गावरती पाचारण केलं गेले होतं ते लगेच माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ऋतिक शिंदे जर्सी क्रमांक 2 आज मात्र खूप सारी मोठी भूमिका या ठिकाणी बजावतोय. केशी संघासाठी आज मात्र सातत्याने रेडिंग मार्कमध्ये पाचारण केलं जात आहे. या ठिकाणी मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे, मिड लाईन सहजासहजी क्रॉस केली गेली आणि ऋतिक शिंदे यावेळेस मात्र एक मल्टी पॉइंट रेड करतोय. 2 गुणाची कमाई केली गेली आहे. या 2 गुणांना या ठिकाणी मात्र गुणफलक पुढे सरकले मात्र केशी संघाचा आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल कामगिरी यावेळेस मात्र घराच्या आतमध्ये डिफेन्स केशी संघाचा. या ठिकाणी मात्र ऋतिक यावेळेस मात्र अडवले गेले. डिफेन्स मार्ग कमाई करणार ऋतिक, या ठिकाणी मात्र त्याला झेल बंद केलं गेलं. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती, या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल 2 गुणाची कमाई सालदुरे संघासाठी. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विपुल जर्सी क्रमांक 4 एक व्हॅलिड रेड इंटिग्रेट करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 5 उंच पुरासा भक्कम बांधण्याचा चढाईपट्टू आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. शांत सेमी खेळ गेली व्हॅलिड रेड केली आहे आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विपुल आज मात्र सातत्याने इंटिग्रेट करताना पाहायला मिळाला. गुणाची कमाई देखील केली गेली या खेळाडूच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचा खेळ शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कोर्टमध्ये सालदुरे संघासाठी हा खेळाडू उभा असणं अत्यंत गरजेचं असेल. श्री सद्गुरू सेवा मंडळाध्यक्ष आपण संपर्क साधायचा आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी चांगली क्रिया पाहायला मिळते, ती मात्र केशी संघाच्या माध्यमातून विपुल या खेळाडूला या ठिकाणी रोखलं गेलंय. डिफेन्स मार्गवरती चांगली कामगिरी. क्रीडा रसिकांमध्ये लक्ष द्यायचंय, इको गाडी आहे MH08Z 8374. त्याचप्रमाणे एक ऑटो रिक्षा आहे MH08 1253 आणि अजून एक इको गाडी आहे MH08 3778. या 3 ज्या गाड्या ज्यांच्या गुणाच्या आहेत कृपया आपण त्या बाजूला पार्क करायच्या आहेत. तुमच्या गाड्यांमुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्यावरती थोडासा त्रास होतोय, अडथळा निर्माण होतोय. या गुणाच्या गाड्या आहेत कृपया आपण त्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा. मंडळाला कृपया सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डिफेन्स मार्कवरती चांगली कामगिरी. थोडस गजानन संघाशी केशी संघाचं रेडिंगचं डिपार्टमेंट आज थोडस शांत आहे, बॅकफुटला गेलंय कारण महत्वपूर्ण खेळाडू आज अनुपस्थित आहे आविष्कार साळवी. ज्या खेळाडूवरती खूप मोठी मदार असते गजानन संघाशी केशी संघाची डिफेन्स चढाईच्या मार्गवरती, आज मात्र काही कारणास्तव म्हणजे दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे थोडासा अनुपस्थित पाहायला मिळतोय. परंतु या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी देखील या ठिकाणी आलाय. तुमचं देखील सहर्ष स्वागत. पिंटे आंबेकर हा खेळाडू या ठिकाणी तिसरी चढाई असेल, थर्ड रेट. तिसऱ्या चढाईसाठी दाखल झालेला सालदुरे संघाचा चढाईपट्टू. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई होतीये.
ती मात्र केशी संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ऋतिक यावेळेस मात्र आक्रमण सजवताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र आक्रमण करतो. इथे मात्र समोरून यावेळेस मात्र सक्सेसफुली रोखलं गेलं. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी. जर्सी क्रमांक 5 सालदुरे संघाचा हा डिफेंडर सक्सेसफुल ठरलाय. साक्षीच्या जोरावरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर मात्र रोखलं गेलंय आणि ते मात्र ऋतिक सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलाय. एका गुणानं गुणफलक पुढे सरकलं. आघाडी जी आहे महत्वपूर्ण 2 गुणांची ती सध्या स्थितीमध्ये आपण पाहिली तर सालदुरे संघाकडे पाहायला मिळते. 15 गुणांवरती खेळतोय सालदुरेचा संघ तर 13 गुणांवरती गजानन संघर्ष केशी हा संघ खेळतोय. या ठिकाणी एका गुणाची कमाई होती. सिद्धेश गौरव सक्सेसफुल झाला. आपल्या कोर्टमध्ये लगेचच ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर मात्र सालदुरे संघाचा चढाईपटू जर्सी क्रमांक 2 डिफेन्स मार्कवरती चांगल्या रीतीने खेळ सादर करतो. या ठिकाणी चढाई मार्कवरती आपण या खेळाडूला पाहतोय तर शांत संयमी खेळ. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न. त्यानंतर मात्र माघारी परत नाही. प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र सिद्धेश या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. एकाएकी पकडण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र डिफेंडर यावेळेस मात्र बाद होईल. गुणाची कमाई होते केशी संघासाठी आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई डू ऑर डाय रेड या ठिकाणी सालदुरे संघाची आणि त्याला देखील या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये एकाएकी उरलेला. या ठिकाणी सालदुरेचा संघ ऑल आउट झालेला संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल. जाऊया स्कोर कार्ड कडे ज्या ठिकाणी आता मात्र आघाडी आपण केशी संघाकडे पाहतोय. 19 गुणांवरती केशीचा संघ तर 15 गुणांवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. एक ऑल आउट या ठिकाणी मात्र आपण पाहिला तर मात्र 4 गुणांकडे 5 गुणांची आघाडी होती. 20 गुणफलकावरती केशी संघाचं गुणफलक जाऊन पोहोचलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धेश जर्सी क्रमांक 3 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. 2-2च्या 3 साख्या पाहायला मिळत आहेत. आपला खेळ सजवतोय. समोरील खेळाडूला या ठिकाणी मात्र हात पंगड टिपण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु या ठिकाणी मात्र संयमाने या ठिकाणी खेळ केला गेला. डिफेन्स मार्कवरती सालदुरे संघाच्या माध्यमातून चढाईपटूला रिकाम्या हाताने माघारी पाठवलं. चांगली कामगिरी पाहायला मिळते. अगदी पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ चालू होता परंतु दुसऱ्या सत्रामध्ये ज्या रीतीनं विपुल सुरू या खेळाडूला पकड केली गेली त्यानंतर तो खेळाडू जो बॅकलाईनच्या पाठी गेला त्या खेळाडूला रिवाइव्ह करू शकला नाहीये सालदुरेचा संघ. त्यामुळे ऑल आउट झाला. ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन झाला हा सालदुरेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 केशी संघाचा एक खेळाडू या ठिकाणी मात्र चढाई मार्कवरती. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये वेगावरती स्वारण्याचा प्रयत्न केला जातोय. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सिद्धेश गौरव थर्ड रेड असेल. डू ऑर डाय रेड आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकाएकी पकडण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा सक्सेसफुल सिद्धेश. गुणाची कमाई होतीये. त्याचप्रमाणे MH 08 3094 MH 08 6109 MH 08 8337 MH 46 1157 MH 08 9751 MH 08 1004 MH 08 8583 MH 08 6739 या गाड्या देखील अडथळा निर्माण करतायत.
या गाड्यांच्या मालकांना विनंती असेल की कृपया आपण या गाड्या बाजूला योग्य त्या ठिकाणी पार्क करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून कुणाला अडथळा होणार नाही याची नोंद घ्या. सहकार्य करा मंडळाला. या ठिकाणी व्हॅल्यू करून माघारी परतलाय चढाईपटू, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा चांदोरे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 3. सामना संपताना शेवटची 4 मिनिटे असतील. गुणफलकाकडे जाऊया. 21 गुणांवरती केशीचा संघ अजून एका गुणाची भर पडेल. 22 या गुणफलकावरती केशीचा संघ, तर 16 या गुणफलकावरती चालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. 16-22, 22-16 असं शेवटच्या काही मिनिटातील या चालू सामन्याचं गुणफलक. या ठिकाणी थर्ड रेड आहे, डू ऑर डाय रेड. आक्रमण करण्यास सज्ज झालाय. आणि या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल डिफेन्स चालदुरे संघाचा. त्याचप्रमाणे या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी श्री वैभवजी कोळंबेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगाव सदस्य आहेत. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. श्री वैभव कोळंबेकर सर, आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. जय हनुमान आंजरले, भैरवनाथ मुरुड. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. भैरवनाथ मुरुड, जय हनुमान आंजरले. या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 आपला खेळ सजवतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये डिफेन्स फुल बॅक केशी संघाचा, आणि त्याच दरम्यान एक शांत सेमी खेळ. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 5. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील. आक्रमण करतो या ठिकाणी चढाईपट्टू केशी संघाचा. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये डिफेन्स आहे. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. माघारी परतलाय. या ठिकाणी मात्र चालदुरे संघाचा चढाईपट्टू या खेळाडून देखील या ठिकाणी मात्र सक्सेसफुली डॅश आउट केली जाते. बॅकलाईनच्या पाठी जावं लागेल. गुणाची कमाई या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये. सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. भैरवनाथ मुरुड, जय हनुमान आंजरले. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा दावा घ्यायचा आहे. भैरवनाथ मुरुड, जय हनुमान आंजरले. तिसरी चढाई असेल, थर्ड रेड. सिद्धेश गौरव केशी संघाकडून दाखल झालाय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानाच्या आतमध्ये, आणि या ठिकाणी मात्र गुणाची कमाई करतोय. चालू सामना संपतोय. चालू